रामकृष्ण हरी मंडळी, मी अंकिता तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण घरच्या घरी तुळशीच्या पानाचा सुगंधी आणि चविष्ट काढा बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे हे आपण सर्वात आधी बघूया. तर इथे आपण 1 कप काढा बनवणार आहोत आणि 1 कप काढ्यासाठी आपल्याला साहित्य किती घ्यायचं हे आपण सर्वात आधी बघणार आहोत. तर इथे मी 3-4 तुळशीचे पानं घेतलेले आहे. ही ताजी पाने आहेत. 1 विलायची घेतली, थोडी सुंठ आहे, 2 मिऱ्या आणि 2 लवंग आहे आणि थोडी कलमी. गूळ घेतलेला आहे इथे चवीसाठी. तर यातील तुळस ही घरगुती उपायांमध्ये वापरली जाते. तसेच मिरे, लवंग, वेलची ही आपल्या काढ्याला छान असा सुगंध आणि स्वाद देण्यास मदत करते. चला तर मग आपण आता काढा बनवायला घेऊया. इथे एका पातेल्यामध्ये मी 1 कप पाणी घातलं आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला तुळशीची पाने घालायची आहे आणि बाकीचं जे साहित्य आहे ते आपण खलबत्त्यामध्ये थोडं कुटून घेणार आहोत. तर इथे लवंग, मिरे, कलमी, वेलची आणि थोडी सुंठ. सुंठ नसेल तर तुम्ही सुंठाऐवजी इथे आल्याचा वापर सुद्धा करू शकता. चला मग आता आपण हे सर्व थोडं कुटून घेऊया. आता हे सर्व कुटलेलं साहित्य आपण या पाण्यामध्ये घालून घेऊया. इथे 2 चम्मच गूळ घालायचा आहे आपल्याला, बारीक केलेला. गूळ हा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. आपला काढा इथे छान असा शिजत आहे. तर हा काढा आपल्याला 5 ते 7 मिनिटासाठी उकळून घ्यायचा आहे. तर या काढ्याचा स्वाद आणि सुगंध सर्वत्र दरवळला की आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे. चला तर आता गॅस बंद केला आहे आणि आपला काढा इथे तयार आहे. हा काढा आता आपण चाळणीने गाळून घेऊया. छान असा सुगंध येत आहे या काढ्याचा. तर हा काढा पावसाळ्याच्या दिवसामध्ये थंड वातावरणात प्यायला खूप छान लागतो. तर मंडळी, आमच्याकडे हा काढा सर्दी खोकला झाल्यास कधी कधी आम्ही घेतो. तर मंडळी, हा सोपा असा काढा तुम्ही घरी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.